हाय मैत्रिणींनो, सकाळी सकाळी पाऊस जास्त होता त्याच्यामुळं आम्ही सकाळी सकाळी कोंबड्या सोडल्याच नव्हत्या बाहेर. पण आता काय झाले, कोंबड्या बाहेर सोडावं वाटलं, पण थोडा वेळ वाटलं नको आता सोडायचं, कारण कोंबड्या जर सोडल्या तर आपल्याला पण बसू देत नाहीत आणि त्यांनी पण आराम घेत नाहीत. त्याच्यासाठी मग काय केलं होतं, आम्ही सकाळी सकाळी दोघंजण मिळून आमच्या गावामध्ये आता नवीन पालेभाज्यांचा बाजार येतोय, जर शुक्रवारी बाजार असतोय. त्या बाजारामध्ये आम्ही गेल्याच्यानंतर टमाटर आणि काय म्हणतात कोबूचे जे खाल्ले पानं असतात ती, परत ककड्या, असलं काय काय होतं. मग त्याच्यामधलं आमच्या ती ओळखीचे असल्यामुळं थोडं आम्ही त्यांच्याकडून हे बघा हे असं सगळं कापून घेतले. आणि कोंबड्याला कापून टाकावं लागतं, त्याच्यामुळं खाता येते, आणि आपूट टाकलं तर ते खाता येणार नाही. आणि कोंबड्या किती मस्त खातात आता मी तुम्हाला दाखवते. एकच मिनिट. आपण आलो आता कोंबड्याच्या खुर्ड्यामध्ये, आणि कोंबड्या खातानाची मजा दाखवते तुम्हाला. एकच मिनिट फक्त. आता बघा कोंबड्याची कशी मजा उठते ती. हे बघा, दिसलं? हे बघा, कोंबड्याच्या असं झुंबड उडते खायला. मी जवळ उभारल्यामुळे येईना गेलेत त्या, पण आता ती काय होणार, सगळ्या कोंबड्या खाणार. आणि माझ्याकडे एवढ्या कोंबड्या आहेत, अजून काय अंडे घालायला मध्ये बसलेत. 25-30 आहेत कोंबड्या माझ्याकडे. घरी बसून आपलं तेवढाच टाईमपास पण होतो आणि वेळ पण जातो. आणि मला कसं आहे, काय ना काहीतरी करत राहावं असं वाटतंय, त्याच्यामुळं काय ना काहीतरी करत राहायचं असते. बसून बसून घरी काय जाळीच्या बाहेर गेलेत कोंबड्या, काय जाळीच्या आतमध्ये आहेत. हे बघा कशी झुंबड उडाले त्यांची खाण्याची. कारण आणि ह्यांना एवढंच टाकून जमत नाही, ह्यांच्यासाठी आतमध्ये शिजलेला भात पण आहे. मी सकाळी थोडा भात टाकला होता ह्यांना, अजून थोडा भात ठेवलेला आहे, तो भात पण दाखवते तुम्हाला. कोंबड्याची एवढी व्यवस्था करावं लागते, अंडे खायची म्हणल्यावर सुखाचं नाही. आणि हे बघा, दिसला का भात. मग कोंबडे सांभाळणाऱ्या माणसाला लय कष्ट घ्यावे लागतात कोंबडे सांभाळायचं म्हणल्यावर, आणि ती तेवढं सोपं नाही. मग मला काय म्हणायचं आहे, थोडं कष्ट जरी करावं लागलं, आपल्याला थोडं कष्ट जरी पडलं तरी करायचं, पण हटायचं नाही. काय होईल, थोडे दिवस आपल्याला करत असताना, म्हणजे कोंबड्याचं वगैरे करताना आपल्याला पुरेपूर माहिती नसती. पण मला पण माहिती नव्हती. पण मी काय केलं की स्टार्टिंगपासून मी 2 कोंबड्या आणि 1 कोंबड्यापासून मी एवढं चालू केलं, आणि घरीच मी कोंबडीचे पिल्ले काढलेले आहेत. त्याच्यामुळं मी विकत आणत नाही बाहेरून, माझ्या पूर्ण गावरान कोंबड्या आहेत. आणि खायला खाद्य भरपूर लागते, लागलं तरी लागलं. ज्या दिवशी खाद्य नाही त्या दिवशी बाहेर सोडून देते, कधी कसं असतं, पण सांभाळते कोंबड्या. एवढं छान. मला पण दिवस जातो कामामध्ये, आणि काम करायला पण बरं वाटते. हे बघा कोंबड्या काय जाळीच्या बाहेर आहेत, काय मध्ये येतं. 30-35 आहेतच, 35-40च्या जवळ. पण बस झालं, एवढ्याच कोंबड्या मस्त आहेत. आणि मध्ये हे एवढी 2-4 पत्र्याची जाळी आहे मध्ये. दिवस मावळा संध्याकाळी ऑटोमॅटिक जाऊन बसतात, सकाळी बरोबर टायमिंगला बाग देतात. मस्त वाटते. पण कोंबड्या असल्यावर असं थोडंसुद्धा खरकटं पडू देत नाहीत, किंवा असं थोडंसुद्धा गवत जरी आलं थोडंफार जरी, तरी ती खायला चालू झालेली असतात. ह्यांच्यासाठी मी मेथी पण टाकले माझ्या मळ्यामध्ये. आणि कसं असते, आपल्याला कुठलीही गोष्ट करत असताना स्टार्टिंगला अवघड वाटते, पण वरचीवर आपण करत गेलो तर त्या गोष्टीचा अनुभव येत जातो. आणि मला तसा अनुभव आलेला आहे, त्याच्यामुळं मी करते. तुम्हाला जर जागा असेल तर तुम्ही पण करा, खूप छान आहे. आणि घरीपासून मस्त आपला स्वतःचा उद्योग आहे. बाय बाय.